नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि या संबंधीचा जो जीआर आहे, शासनाचा निर्णय आहे, तो निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये काय काय महत्त्वाचे पॉइंट्स आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला पाहूयात की जो शासनाचा निर्णय आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबतचा तो आपण पाहूयात। मित्रांनो, इथे पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा जो शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबतचा जो जीआर आहे तो जीआर आलेला आहे। तर आपण या जीआर मध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर इथे पाहू शकता, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जीआर आहे। आणि मित्रांनो, हा जो जीआर आहे हा 28 फेब्रुवारी 2024 चा जीआर आलेला आहे। आता खाली आल्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो, थोडक्यात आपण प्रस्तावना याची काय आहे ती पाहूयात। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये रुपये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023 ते 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। आता मित्रांनो, याचा जो शासन निर्णय आहे तो काय आपण पाहूया थोडक्यात। तर इथे पण दिलेले आहे, पाहू शकता, सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच 265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखाशीर्षांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे। म्हणजेच मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी मिळणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा जीआर पाहायचा असेल तर तुम्ही इथे पाहू शकता, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.go.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला कोणताही शासनाचा जर निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती येऊन तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच माहितीपूर्वक अपडेट्स तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।